कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सांगा की अधिपती, तुम्ही असे दिवसेंदिवस उपाशी राहून सुनबाई घरला परत येणार आहेत काय? आणि जर का तुम्ही उपाशी राहून त्या घरला परत येणार असतील तर आम्ही बी उपाशी राहतो। नाही नाही, आजपासून आम्ही कडक उपवास करतो। हा, देवीला नवस बोलू, साकडं घालू, सुनबाई घरला परत येण्यासाठी जे जे करावं लागल का नाही ते सगळं करू अधिपती। पण तुम्ही असे उपाशी राहू नका, कारण तुम्ही उपाशी राहिला का नाही तर तुम्ही आजारी पडशिला, आणि तुम्ही आजारी पडलेला आमासनी चालायचं नाही। आम्ही नेहमी तुम्हाला काय सांगतो अधिपती, हां, खावं प्यावं, व्यायाम करावा, आधी तब्येत कमवावी आणि मग पैसा। आमची शिकवण विसरलात, उद्या आम्हाला पण विसरशिला तुम्ही। आई साहेब, ह्याच नव पुढच्या 100 जन्मात बी आम्ही तुम्हाला विसरू शकत नाही। आणि मी उपाशी राहतोय ते काय मास्तरीनबाईंमुळे नाही। मग काय राहताय? ते अहो काय, आता तुम्हाला तर माहिती आहे फॅक्टरीत एवढी कामं असतात, कामगारांची कटकट, वेळ मिळत नाही हो। असं काही मुद्दाम नाही। अधिपती, खोटं बोलू नका, नका खोटं बोलू। तुम्हाला खोटं नाही बोलता येत आमच्यामुळं। अहो, तुम्ही आमचा लेख आहेसा, तुमचं मन जाणतोय आम्ही। आमच्यापासून कशा पहिला लपवताय? आम्हाला ठाव आहे तुमचं सुनबाईंवर किती प्रेम आहे ते। लग्नाच्या आधीपासून तुम्ही त्यांच्यासाठी किती झुरलाय ते आम्हाला समज ठाव आहे। त्यांचं पहिलं लग्न मोडलं तेव्हा त्यांची बदनामी होईल, कुणी त्यांच्याशी लग्न करणार नाही, म्हणून तुम्ही त्यांची साथ दिलीत का? तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून, बरोबर का नाही? न शिकलेल्या मुलाबरोबर त्यांना लग्न करायचं नव्हतं आणि आम्हाला शिकलेली सून नग होती, तरी सुद्धा आम्ही पुढाकार घेऊन तुमचं त्यांच्याशी लग्न लावून दिलं का? तुमचं त्यांच्यावर प्रेम आहे म्हणून, बरोबर का नाही? काय नव तुमचं प्रेम? आई साहेब जाऊ दे, तो विषय सोडाव। प्रेमाचा विषय असं नाही सोडता येत अधिपती। प्रेम करायला हिम्मत लागत्या, कारण प्रेम मिळतच असं नाही। ते मिळालं तर ते टिकवून ठेवायचं असतंय, आणि नाही मिळालं तर त्यासाठी झटत राहायचं असतंय। बघा की, आपण दोघांनी बी प्रेम केलंय, आम्हाला नाही मिळालं, आम्ही झटतोय, पण तुम्हाला मिळालंय तर तुम्ही ते टिकवून ठेवा की हो। आमचे प्रयत्न तर चालूच आहेत की हो आई साहेब, पण टाळी काय एका हाताने वाजत नाही ना हो। तो बरोबर आहे, आम्हाला आमचं प्रेम मिळालं, लगीन झालं, संसार सुरू झाला, सगळं झालं, पण संसार काय फक्त दोघांचा नसतोय, घरातल्या सगळ्या माणसांनी एकत्र घेऊन चालायचं असते ना हो। सगळ्यांनी सांभाळून घ्यायचं असते। त्यांच्या आडी अडचणी आपल्या मानत, त्यांची सुख दुःख आपली मानत केला जातोय, तो संसार असतोय ना। रथाची दोन्ही चाकं सारखी नसतात अधिपती, स्वभाव वेगवेगळे असतात। कुणाचा स्वभाव उन्हाच्या झळांवानी असतो, कुणाचा पावसाच्या गारव्यावानी, पण ऊन आणि पाऊस एकत्र येतात तेव्हाच तर इंद्रधनुष्य दिसतोय का नाही? हां, एकानं घर पसरायचं, दुसऱ्यानं आवरायचं असतंय। आवरायचं असते म्हणजे काय घरच्या लोकांना दुखवून चालते का? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।